दिशा सालियांच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे। सीबीआय चौकशी देखील करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास समीर वानखड्यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी आहे। मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे। नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले। मंत्री नितेश राणे तसंच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आला आहे। 8 जून 2020 रोजी दिशा सालियनची मालाडच्या घरी पार्टी सुरू होती। पार्टी सुरू असताना एक ग्रुप आला ज्यात रोहन रायसह त्याचे मित्र होते। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि त्यांचे बॉडीगार्ड तसंच सूरज पांचोली, दिनू मोरिया आले। दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत दावा आहे, पण सत्य पोस्टमॉर्टम मधून गायब करण्यात आलं। त्यानंतर घाईघाईत अंत्यसंस्कार झाले। पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज करून राजकीय शक्तीचा वापर करून प्रकरण दाबल्याचा आरोप करण्यात आलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून प्रकरण मॅनेज केल्याचाही आरोप आहे। मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी म्हटलंय। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली। गुन्हा दाखल करून हायकोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयकडे तपास सोपवावा अशी मागणी दिशाच्या मृत्यूवरून पोलिसांचं वर्णन मृतदेह पडलेली अवस्थेत साम्य नसल्याची माहिती याचिकेत आहे। घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज स्टोअर केल्याचाही आरोप आहे। आदित्य ठाकरेंसह किशोरी पेडणेकरांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा। नारायण राणे, नितेश राणेंनी आवाज उठवल्यानंच त्यांना अटक झाल्याचा दावा आहे।